कडे वळूया. मंदार गोंजारी आपल्याला सांगत होता कशा प्रकारे मोठ्या नेत्यांच्या घरामध्ये तिकीट वाटप झाल्याचं दिसतं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये. मंदार, तर मी जसं श्रद्धा बापट, कुणाल टिळक यांचं नाव सांगितलं, तसंच जे शरद पवारांच्या पक्षाचे आमदार आहेत त्यांच्या मुलांनी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी जी आहे ती मिळवलेली आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये जे मंत्री आहेत राजेश क्षीरसागर यांच्या मुलाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची उमेदवारी मिळालेली आहे. त्यामुळे घराणेशाही आपण याही निवडणुकीमध्ये पाहतो आहोत. आणि दुसरीकडे सगळ्याच महापालिकांमध्ये आपल्याला जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांचा रोष उफाळून आल्याचं पाहायला मिळतंय. हे तसेच काही आहेत. तुम्ही कोणत्या पक्षाचे? मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. माझं नाव विकी ढोले. मी 2017 मध्ये पण इच्छुक होतो. त्यावेळेस पक्षात असं सांगितलं. कोणाला उमेदवारी दिली? आता ब गटातून लढकतानाच उमेदवारी दिलेली आहे. पण माझं म्हणणं असं होतं की 2017ला जेव्हा पक्षाचा काही सक्षम कार्यकर्ते नव्हते त्यावेळेस तुम्ही आयात उमेदवार घेतले. अपक्ष म्हणून? आता मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे. पण देवेंद्रजींनी सांगितलं होतं की बाबा आम्ही सर्वे वगैरे करतो आपल्या पक्षामध्ये, हे सगळ्या गोष्टी होतात. मग आता 9 वर्ष यांनी 2017 जे निवडून आलेत ते 2025 पर्यंत यांनी काय कामं केलं समाजाची? सर्वे केलं का? सर्वे झालं ना. सर्वेमध्ये माझा रेशो आलेला आहे 8.25चा विदाऊट नगरसेवक. म्हणजे काही कॅपॅसिटी नसताना जो कार्यकर्ता तळागाळापर्यंत पोहोचलाय. म्हणजे नगरसेवक त्यांचा सर्वे 11चा आहे. फरक किती? तर तुमचं 2चा आहे. जर पक्षाने तो अशा कार्यकर्त्याला जर ताकद दिली तर आपण पाहतोय ही नाराजी आपण सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहतो आहोत. त्यामुळे खूप मोठी बंडखोरी सगळ्याच पक्षांमध्ये आहे. मला इथं हे एक गोष्ट नमूद करायची आहे की पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली ती दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची. मात्र या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे एकत्र येत नाहीयेत हे स्पष्ट आहे. काही वेळापूर्वी आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांची या ठिकाणी प्रतिक्रिया प्रेक्षकांना दाखवली. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्या पक्षाकडून 70 पेक्षा अधिक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत. याचाच अर्थ असा होतो की अजित पवारांच्या पक्षासोबत त्यांची पूर्णपणे आघाडी पुण्यामध्ये झालेली नाही. जरी 2 दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलं होतं, म्हणजे खास करून रविवारी गौतम अदानींच्या सोबत जेव्हा सगळे पवार एकत्र आले त्यानंतर सूत्र फिरली आणि दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी झाल्याचं रोहित पवारांनी काल घोषित केलं होतं. मात्र पूर्णपणे आघाडी झालेली नाही. जशी परिस्थिती भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या युतीबाबत झाली, ही युती जशी फक्त कागदावरतीच राहिली तशीच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी देखील कागदावरतीच राहिल्याचं चित्र आहे. त्यामुळे पुण्यामध्ये फक्त तिरंगीच नाही तर बहुरंगी लढती होणार आहेत. एका बाजूला महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एका बाजूला, दुसरीकडे भाजप. मंदार, पुण्यामध्ये अनिश्चितता आहे. युती आघाड्यांची गणितं अजूनही अनेक ठिकाणी अस्पष्ट आहेत आणि त्यामुळे अर्ज माघारीपर्यंत कदाचित हे चित्र स्पष्ट होईल असं आपण समजूया. ठाण्यामध्ये नेमकं काय चित्र आहे? घराणेशाहीचा एक मुद्दा आहे. अक्षय, कशा प्रकारे हा फॅक्टर महत्त्वाचा ठरताना दिसतोय ठाण्यामध्ये? ठाण्यात तितकंसं बघायचं झालं तर आपण संपूर्ण जर ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर एकूण 6 महानगरपालिका आहेत आणि बाजूलाच असली वसई विरार महानगरपालिका देखील आहे. तर एकूणच याचा विचार केला तर घराणेशाही ही तितकीशी